नमस्कार. राज्य पत्रकार संघाच्या धडक बेधडक या कार्यक्रमात आपण सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओत राज्याचे माजी महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वास्तविक ही बलाढ्य खाती आहेत आणि अशी खाती 5 वर्ष सांभाळायची आणि ती त्याच्यात यशस्वी व्हायचं ह्याच्यातच जिंकलेले एक राज्यातलं अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आपल्या स्टुडिओत आहेत. तुमचं मी स्वागत करतो. दादा, कर्नाटक झालं, मध्य प्रदेश झालं, आता राजस्थान. ऑपरेशन लोटस आता नंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. ही चर्चा काही लपून राहिलेली नाही आहे. फक्त आता राजस्थानात उघड झालेलं आहे. तिथले उपमुख्यमंत्री तुमच्याकडे येत आहेत का वेगळा पक्ष काढत आहेत असू दे, पण भाजपची ताकद तिथं आहे. जसं आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातले अजितदादा पवार हे आधी तुम्हाला भेटले, तेच रात्री शपथविधी झाला, हे सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे. आता पुन्हा अजितदादा पवार तुम्हाला ताकद देणार, तिथनं बाहेर पडणार आणि पुन्हा भाजपचं सरकार येणार अशा चर्चासुद्धा आहेत. आता मुळात कसं आहे, तुम्ही राजकीय भाकीत करणारे PhD आहात असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. त्याच्यामध्ये PhD एवढ्यासाठी म्हणतो मी, लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी तुम्ही जी भाकीतं केलेली होती ती तंतोतंत खरी आली. तुम्ही विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सगळीकडच्या सीटा ज्या सांगितल्या तो आकडा तुमचा बरोबर आला. पण मला सांगा, विधानसभेमध्ये थोडा चुकला असेल, कारण तुम्हीच कोथरूडला मतदारसंघामध्ये अडकून बसलात, त्यामुळे थोडा चुकला तरीसुद्धा 90% बरोबर आला तुमचा. असं असताना आम्हाला सगळ्यांना उत्सुकता एवढी आहे की महाराष्ट्रामध्ये हे नक्की तुम्ही साध्य करणार आहात का? आता अलीकडच्या काही ऑक्टोंबर म्हणतात, काही ऑगस्ट म्हणतात, कुठल्या दरम्यान, म्हणजे ऑगस्टमध्येच होतं आहे तुमचं ऑपरेशन सक्सेस का पुढं जाते? जरा तुम्ही त्याची तारीख सांगितली तरी काही अडचण नाही. मुळात कर्नाटक असू देत, मध्य प्रदेश असू दे, राजस्थान असू दे, याच्यामध्ये जे परिवर्तन झालं त्याला ऑपरेशन लोटस म्हणणं हा भारतीय जनता पार्टीवर अन्याय आहे. यातल्या कुठेही काही ऑपरेशन करायला, ऑपरेशन म्हणजे फाडाफाड, तोडातोड असं करायला काही भारतीय जनता पार्टी गेली नाही. त्या राज्यामधल्या काँग्रेसला त्यांचे आमदार सांभाळता आले नाही, त्यांच्या आमदारांना हा विश्वास देता आला नाही किंवा आपल्या नेतृत्वावर आपलं भविष्य आहे. आणि नॉट ओन्ली कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, सगळ्याच देशामध्ये आता त्या तरुण नेतृत्वाने कोणावर विश्वास ठेवायचा? राहुल गांधीवर विश्वास ठेवायचा का प्रियांका गांधीवर विश्वास ठेवायचा का सोनिया गांधीवर विश्वास ठेवायचा? म्हणजे त्याने कोणाकडे बघून काम करायचं? त्या ठिकाणच्या स्टेट लिडरशिपचा तोच प्रॉब्लेम आहे. आणि त्या स्टेट लिडरशिपने तर सगळ्या त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या तरुणांची वाटत लावली. गेलो त्यांच्या वतीमध्ये रोज उठून सचिन पायलट काय आम्ही काय त्याला स्क्रिप्ट लिहून ठेवतोय काय? आणि त्यामुळे त्या राज्यामध्ये आपलं भवितव्य काँग्रेसमध्ये नाही असं ओळखून जर कोणी बाहेर पडणार असेल तर त्याला ऑपरेशन लोटस कसं काय म्हणता येईल? ऑपरेशन लोटस तेव्हाच म्हणता येतं की जेव्हा आम्ही काही प्रयत्न केले, आणि आम्ही काही कुठे प्रयत्न केले नाही. तसं महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस काही करण्याचा आमचा विचार नाही. म्हणजे खासदार संजय राऊत चुकीचं म्हणतात. ऑक्टोबरमध्ये विरोधी खासदार संजय राऊतांना सध्या झोपच लागत नाही. तर रात्री दचकून उठतात की गेलं की काय सरकार, गेलं की काय सरकार. मग ते कोणाला तरी विचारतात, आहे ना, आहे ना. त्यामुळे त्यांना सारखं वाटतंय की भारतीय जनता पार्टी सरकार पाडण्याचा प्रयत्न करते. त्यांना सारखं वाटतंय की हे सरकार पडणार आहे. आणि त्यांच्या मनातली भीती, कसं असतं, माणूस घाबरलेला जो आहे तो न दाखवण्यासाठी आवडतो. बिलकुल नाही मी घाबरलो, बिलकुल नाही मी घाबरलो, तसं राऊतांचा प्रयत्न चाललेला आहे. नाही, पण त्यांनी तारीख सांगितली, म्हणजे महिना सांगितला ना, ऑक्टोबर महिना म्हटली त्यांनी सांगितली. हो, हे तुमच्यावर घातलं ना त्यांनी. ऑक्टोबरमध्ये हे विरोधी पक्ष मांडे खातोय. बघा, संजय कसं आहे की मी मध्ये एकदा गोष्ट सांगितली होती TV चॅनल्सवर तुम्हाला, की एक माणूस हा गाय विकायला चालला होता बाजारात. तर तुम्ही त्याला विचारलं की बकरी काय घेऊन चाललायस? पण गाय आहे.
मग थोडा पुढे तो गेला तर मग आणि कोणीतरी विचारलं की बकरी काय घेऊन चालला, भेड आहे गाय आहे. पण बाजारात पोहोचेपर्यंत त्यालाच असं वाटायला लागलं की आपण बकरी विकायला घेऊन चाललेलो आहोत. तसं वारंवार भारतीय जनता पार्टीला हे म्हणून की तुम्ही सरकार पाडणार आहे, आम्ही म्हणून आम्ही नाही पडणार, तुम्ही पडणार आहे म्हणलं, असं होऊन त्या गाय विकायला जाण्यासारखं हळूहळू आपण बकरीच विकायला घेऊन चाललो असं वाटणारे आम्ही नाही. तुम्ही किती वेळा म्हणा की तुम्ही पडणार आहात पडणार आहात पडणार आहात, म्हणतो की आमचा काही संबंध काय, तुम्हालाच भीती वाटते आहे. नाही, तुम्हीच मध्ये स्टेटमेंट तुमचंही आहे, फडणवीसांचं पण, ह्यांच्या अंतर्गत मतभेदांना हे सरकार पडेल, हे ऑक्टोबरला असं आहे की पडणार असं जसं त्यांचं म्हणणं होतं. कर्नाटकामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये तिथल्या नेतृत्वावरचा आणि राष्ट्रीय नेतृत्वावरचा काही आमदारांचा विश्वास उडाला. त्यांना त्यांचं भविष्य काँग्रेसमध्ये नाही असं लक्षात आलं आणि म्हणून ते बाहेर पडले. तसं महाराष्ट्रामध्ये झालं समजा, तर आम्ही कशी काय रिस्पॉन्सिबल? तुम्ही तुमची एवढी 4-4 लाख मतदारसंख्येमध्ये निवडून आलेली माणसांबद्दल तुमच्या मनात इतका विश्वास आहे, इतकं तुमचं त्यांचं नातं कमी झालंय काय की ज्यामुळे तुम्ही झोपेत सुद्धा दचकून उठताय? त्यामुळे आम्ही काही कुठलं ऑपरेशन नोटीस करायला जाणार नाही. पण जर तुम्ही म्हणालात की नाही बा आम्हाला इथे आमचं भवितव्य अवघड आहे, तर मग आम्ही काय इथे भजन मंडळी घेऊन बसलोय काय? आम्ही राजकारणात आलेलो आहे. जी घटना स्वीकारली त्याच्यामध्ये राज्य येणं, राज्याची तिजोरी येणं आणि त्या तिजोरीच्या आधारे राज्याचा विकास करणं, यासाठी आम्ही आलेलो आहे. पण आता नुकतंच देवेंद्र फडणवीससुद्धा दिल्लीला जाऊन आले. ते राजकीय चर्चा झाल्या विना आले असतील असं तर काही वाटत नाही. आणि अनेक त्याच्यातली चर्चा अशी आहे की अमित शहांच्या जवळचे एवढे चंद्रकांत दादा हे कसे बरोबर गेले नाहीत, ह्यांना का नेलं नाही, ह्यासुद्धा चर्चा आहेत. म्हणजे अंतर्गत भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा कुठं काही गटबाजी वगैरे चालू आहे का, असे सुद्धा चर्चा आता चालू आहे. नक्की भारतीय जनता पार्टीमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये यांनी काम केलं नाही. त्यांना एक नेता सांगेल ते मान्य करायचं, नेत्याची इच्छा, इतर आज्ञा, नेत्याने आज्ञा द्यायची नसते, इच्छा व्यक्त करायची असते, हे काही माहितीच नाही. आणि त्यामुळे त्यांना काय माहिती फडणवीस एकटे कसे गेले, पाटील बरोबर का नाही गेले, मग फडणवीसांचा काही वेगळा डाव आहे की काय, हे तुमच्याकडे, आमच्याकडे हे नाही. आम्हाला माझ्या मनात शंका पण आली नाही की फडणवीस का गेले. काही ते बोलून गेले किंवा प्रामुख्याने साखर उद्योगाचे काही विषय घेऊन जायचे, त्यांनी कोरोना विषय एकदा मला मोदीजींना ब्रीफ करायला. नाही, अनेक विषय असा येतो. ह्याच खासदार संजय राऊतांनी जे म्हटलं ऑक्टोबरमध्ये, हे विरोधी पक्ष म्हणतं की हे सरकार गडगडेल, 5 वर्ष गडगडणार नाही, आमच्यात काही मतभेद होणार नाहीत, हे असंच बोलत राहतील. परंतु देवेंद्र फडणवीस जे गेले ते जर का खरोखर अंतर्गत मतभेदातनं, ह्या त्रिकुटामधनं, ह्यांच्यातनं भांडणं झाली नाहीत आणि सरकार स्थिर होतं आहे असं वाटलं, तर ही कोरोनाचं कारण देऊन हे आपण राष्ट्रपती राजवट लावू शकतो का, हा अंदाज केंद्रीय मंत्र्यांचं काय, केंद्रीय नेत्यांचं काय म्हणणं काय, ह्याच्यासाठी ते गेले असावेत असं. इतकं शूद्र राजकारण करणार आहे आम्ही लोक, म्हणजे राष्ट्रपती राजवट लादणार नाही विषयच नाही आहे. पण मगाचंच पुन्हा मी रिपीट करेन की कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये जसं काही लोकांना असं वाटलं की आपलं काही भवितव्य इथे नाही, तसं महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं ना. आणि ते होण्यामध्ये आमचा काय रोल आहे? तुम्ही समजा मला म्हणाला की मला भारतीय जनता पार्टीमध्ये जॉईन व्हायचं, तुम्ही म्हणून का नाही नका नको तुम्ही काही ते भजन मंडळी घेऊन बसलो आहे का, म्हणून की या तुमचा उपयोग आहे मला. नाही, पण उद्धवना आधीच तुम्ही जर का 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ केलं असतं आणि तुमची युती राहिली असती तर बरं झालं असतं, अशी काही खंत वाटते आता तुम्हाला? नाही खंत वाटत. असं आहे ना की सरकार येतील आणि जातील, काही ट्रेंड हे कायमचे सेट होतात. 105 आमदार ज्यांचे आहेत त्यांनी 56 वाल्यांना मुख्यमंत्री द्यायचं, हे कशात बसतं? हां, तो तुमचा जो दावा आहे की अमित भाई मला असं म्हणाला, आम्हाला काही माहीत नाही. पण जेवढा माझं गेझिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी बोलत बसलेलो आहे. तुम्ही म्हणाल की पॅड चांगलं दिसतं, देतोस का? तुम्ही म्हणाल की नाही नंतर सांगतो. आता यात मी नाही म्हटलं का, हो म्हटलं का, हो पण नाही म्हटलं. आणि मग नंतर मात्र तुम्ही म्हणाल ते पॅडचं काय, म्हटलं नाही मला देता येणार नाही. तुम्ही म्हणायचं खोटं बोलला का, मी तुम्हाला देतो पण म्हणाले नाही पण नाही म्हणत. अमित भाई असं म्हणाले असतील, अरे भाई बाद में देखते नंतर रिझल्ट आल्यानंतर 105 आमचे आणि 56 तुमचे, पण तुम्हाला मुख्यमंत्री द्यायचं. पण तेव्हा मला असं वाटतं की काही खंत वाटत नाही.
भारतीय जनता पार्टीने ठोकपणे आपल्या टर्म्सवर भारतीय जनता पार्टी झाली की बा ठीक आहे, आम्ही तुम्हाला निम्मी मंत्रिपद द्यायचं म्हटलं होतं, आपण त्याला तयार होतो. मीच अशा प्रकारच्या सगळ्या चर्चांमध्ये असतो. 14लाही मीच होतो, मी आणि धर्मेंद्र प्रधान. मला याही वेळेला निरोप आला की भूपेंद्र यादव आणि और आपने मिलकर चर्चा सुरू करणी. एकदाही चर्चा नाही झाली, नुसते कागद यायचे. पण त्याच्यामध्ये ते 3 खात्यांचे 3 स्लॉट द्यायचे, यातली 3 लागतील, यातली 2 लागतील. आणि म्हणलं की हे प्रॅक्टिकल आहे, बसा तर बाबा. नाही, पण खासदार संजय राऊत हे पहिल्यापासून प्रयत्नशील होते की उद्धवना तुम्ही मुख्यमंत्री करावं. का कशासाठी शेवटी काय झालं? कशासाठी? शेवटी काय झालं मग? काय झालं? हो ना. शेवटी उद्धव मुख्यमंत्री झालेच ना. ते होते. मग ते तुमच्यातनं झाले असले तर तुम्हाला वाईट का वाटतंय? अरे बाबा, मी पुन्हा तेच म्हणेन की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष नाही आहे. हां, आत्ता 63 आले त्यांचे, मग कधीतरी 95ला 73 आले. हां, खासदार नेहमीच भारतीय जनता पार्टीमुळे आले. राष्ट्रीय पक्ष आहे, 303 लोकसभेमध्ये आहेत. हां, राज्यसभा लोकसभा मिळून देशभरातल्या सगळ्या विधानसभा मिळून हे गठ्ठा आहे. नाही, पण इतर सुद्धा राज्यात चुकीचे ट्रेंड पडून कसं असं आहे की शिवसेनेला फक्त महाराष्ट्रात काम करायचं. आम्ही जर हे महाराष्ट्रात केलं असतं तर बिहारमध्ये आम्हाला तेच करावं लागलं असतं, उद्या आणखी कुठेतरी झारखंडमध्ये तेच करावं लागलं असतं, राजस्थानमध्ये तेच करावं लागलं असतं. आम्ही इथे जे करू ते आम्हाला इतर ठिकाणी करावं लागेल ना. असं कसं चालेल? तुमचं बरं आहे आपलं, तुम्हीच नेते, तुम्हीच कार्यकर्ते, तुम्हीच आदेश देणार, तुम्हीच फॉलो करणार, असं नाही आमचं एक व्हॉलंटियर स्ट्रक्चर आहे. म्हणजे एक नक्की उद्याच्या काळात जर का शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र यायचे म्हटले आणि शिवसेनेने हीच अट घातली की उद्धवच मुख्यमंत्री राहतील, तर तुम्ही ती स्वीकारणार नाही? निर्णय करणारा मी नाही, त्याचं मोदीजी आणि अमित भाई निर्णय करतील. नेत्याची इच्छा ही तर राहत नाही, त्यांनी इच्छा व्यक्त करायची. अध्यक्ष म्हणून म्हणजे अध्यक्ष महोदय जी सरकार. नाही, कारण मला विचारायचं असं आहे की काँग्रेसचं आता तुम्ही मगाशी उदाहरण दिलं, युवा नेते सगळे तुमच्याकडं भाजपकडं पण आकर्षित होत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया असतील, आता पायलट असतील. परत मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिलिंद देवरा आपल्याकडे काही जॉईंट होत आहेत, येत आहेत? युवा काँग्रेसचे काही युवा नेते आपल्याकडे येऊ इच्छित आहेत, असं काही आहे? बोलणी झाली? असं काही माझ्या कानावर आलं नाही. प्रदेश अध्यक्ष म्हणून पहिलं मला कळतं किंवा असं असं बोलू का, येऊ शकतात, टॉक सुरू करू का, तर असं माझ्याकडे बोललं नाही. पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेमध्ये असे काही जण जर भविष्यामध्ये आपापल्या पक्षामध्ये आपल्याला भवितव्य नाही म्हणून येतो म्हणाले, तर आम्ही तेवढं नाही म्हणणार. आता अद्याप कोणी तुमच्याशी संपर्क केलेला नाही? नाही, मध्यंतरी चालली ती चर्चा की काँग्रेसमध्ये काहीतरी दुफळी झाली आहे, काँग्रेसमधले काही जॉईंट होत आहेत तुमच्याकडे, अशी चर्चा होती. म्हणून अशी काही कोण संपर्कात आलेत काय? पण संपर्कात कोण नाही. ह्या त्रिकूट सरकार जे म्हणता तुम्ही, आघाडीचं जे आहे, तर ह्याच्यामध्ये त्रिगाडी काहीतरी तुम्ही आता मगाशी ट्विट करून शब्द वापरला आहे, परंतु ह्यांच्यात मतभेद हे सगळे चालू दिसतं आहे. सगळं एकंदर बघितलं तरी माझ्या कानावर अशी बातमी एक आली की उद्धव ठाकरेंनी अगदी राजीनामा लिहिण्यापर्यंत त्यांची मनस्थिती झाली ती, आणि मग ती मनस्थिती झाल्यानंतर त्यांना मनवायला शरद पवार त्यांच्याकडे गेले. आणि तुम्ही स्टेटमेंट केलं मधल्या काळात की आधी उद्धव ठाकरे भेटत होते शरद पवारांना आणि आता शरद पवार मातोश्रीला जातात, हे त्यांच्या वयाला शोभेचं नाही. त्यांनी असं सारखं जावं मातोश्रीवर, हे त्यांच्या वयाला पण एकंदर तुम्ही वयावरनं बोललात ते. परंतु हे असं काही आहे तुमच्या कानावर, काही अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला निदर्शनास आल्या? सर्वसामान्य माणसाच्या कानावर आहे, पण सत्ता हा एक खूप घट्ट पकडून ठेवणारा फेविकॉल असतो आणि त्यामुळे तो सहजासहजी तुटत नाही. त्यामुळे सकाळी भांडायचं. यातलं मला आणखीन एक गंमत काय लक्षात आली ह्या 3 पक्षांची, की केवळ काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी रागवायचं, खरं रागवायचं नाही. पदरात पडलं की राग गेलाच. तर त्यामुळे उद्धवजींनी राजीनामा देण्यापर्यंत मजल आली होती वगैरे हे तुम्हा पत्रकारांनाच माहिती, मला माहीत नाही. पण काय असे सहजासहजी नाही, मतभेदातनं सरकार गडगडेल हे कुठल्या एकदम तुम्ही कुठलं कॉन्फिडन्स आहे देवेंद्र फडणवीसना की नाही गडगडणार? ठाम सांगतात विश्वासानं, तुम्ही सुद्धा बोलताय, म्हणजे काहीतरी गणित असणार त्याच्यात. हा तुमचा
किंवा खरं म्हणजे एखाद्या सामान्य माणसाचाही होरा असू शकतो ना. किंवा मध्य प्रदेशमध्ये काय झालं की कमलनाथची जी कार्यपद्धती आहे ती मान्य नाही झाली ज्योतिरादित्य. आणि ज्योतिरादित्य म्हणाले की अरे पण मला अजून 40 वर्ष राजकारण करायचं, याच्याबरोबर मी राहिलो तर माझे वाट लागायची. तिकडे सचिन पायलटला वाटलं की गेलोत माझी वाट लावून टाकणार. इकडे असंच कर्नाटकमधल्या आमदारांना वाटलं, त्यांचे जे पाटील जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये की फारच मनमानी झाली. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, शिवसेनेमध्ये काही जणांना वाटू शकतं. पण ते वाटलंय आणि उद्या ते मध्य प्रदेश, राजस्थान जर उद्या निर्णय करणार की परवा करणार आहे की ऑक्टोबरमध्ये करणार, हे काय असं भविष्य सांगता येणार नाही. पण दिसतंय स्पष्टपणे की जर यांना स्वाभिमान असेल तर जसं स्वाभिमानाने ज्योतिरादित्य शिंदे बाहेर पडले, तिकडे सचिन पायलट बाहेर पडले, कर्नाटकात लोक बाहेर पडले, तसे इथे पण बाहेर पडतील. त्यामुळे हे सांगायला काही भविष्यकार लागत नाही किंवा यांची रोज उठून भांडण्यामधून केव्हा तरी तर अशी स्टेज येईल ते बास झालं पाहिजे, नको. नाही असं म्हणताय, पण शरद पवार एक असं नेतृत्व आहे त्याच्यामध्ये की ह्या सगळ्यांची मोठ त्यांनी बांधून ठेवलेली आहे. आणि तुम्ही आता नुकतीच झालेली मुलाखतही बघितली, संजय राऊत साहेबांनी घेतली मुलाखत शरद पवारांची. काय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? ती मुलाखत जी झाली त्याच्याबद्दल तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? मुलाखतीवर मी म्हटलं ना, मी पवार साहेबांना असं म्हटलं की माझं खुलं आव्हान आहे की जेव्हा केव्हा निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने वेगळं लढायचं आणि कोणाच्या जास्त जागा आहेत ते बघू. आम्ही एकत्र लढल्यामुळे आमच्या 105 झाल्या, तर तुम्ही एकत्र लढून 98 झाल्या. आम्ही एकत्र लढून आमच्या 105 आणि त्यांचे 56 161 आले. की पवारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते कधी 50-60च्या वर या महाराष्ट्रात आले नाहीत, कधी 4-5-6 खासदारांच्या वर गेले नाहीत. हां, कौशल्य मात्र आहे की 5-6 खासदारांच्या आधारे सुद्धा ते देशाचं नेतृत्व करतात, हे कौशल्य आहे त्यांचं. मी तर मागे म्हटलं की ते मला खूप खूप अप्रूप वाटतं. आणि संजय राऊतांना मी असा सल्ला देईन की आता एक मुलाखत त्यांनी 3 दिवसाची घेऊन त्याची खूप जाहिरातबाजी करून सामनाचा खूप खप वाढवला. तशी त्यांनी गेल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये शरद पवारांचे चढउतार ह्या विषयावर एकदा प्रामाणिक मुलाखत घ्यावी आणि ती पण सामनामध्ये छापावी. आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स झाली सोलापुरामध्ये, त्याच्यात त्यांनी मोदींना सल्ला दिला, राम मंदिर बांधून कोरोना संपणार नाही असं त्यांनी एक सल्ला दिला मोदींना. तुम्हाला कसं बघावंसं वाटतं याच्यात? मोदी कुठे म्हणाले की राम मंदिर बांधल्यामुळे कोरोना संपणार आहे? कोरोना संपण्यासाठी जे करायचं ते मोदींनी केलं, ते जगात कोणीच नाही केलं. 70 वर्षामध्ये ह्या देशामध्ये 47,000 व्हेंटिलेटर, PM केअरमधून त्यांनी 50,000 व्हेंटिलेटर खरेदी केले. 50,000 पासून ते ह्या देशामध्ये एक PPE किट तयार होत नव्हतं, तर रोज काही लाख PPE किट तयार होतात, एक्सपोर्ट होतात. N95 मास्क तयार होत नव्हतं, तयार होतात, एक्सपोर्ट होतात. ते जवळजवळ असं दावा आहे, माहीत नाही आता कुठल्या देशाचा दावा करणार, भारताचा दावा आहे की आम्ही लस पहिली शोधणार आहोत. त्यामुळे कोरोना कंट्रोल करण्यासाठी पहिलं पॅकेज 1,70,000 करोड आणि आता नोव्हेंबर एंडपर्यंत 80 कोटी लोकांना पर मॅन 5 किलो तांदूळ किंवा गहू फ्री हे मोदींनी केलं. मग आता 20,97,000 कोटीचं पॅकेज दिलं. मोठी यादी आहे, तो काय विषय नाही. ते दिल्यानंतर राम मंदिर केलं तर तुमच्या पोटात काय दुखलं? राम मंदिर, रामाचं जन्मस्थान ही आमची श्रद्धा आहे आणि त्यात रामदेव, त्याची आरती असल्या अर्थाने आम्हाला नाही अपेक्षित आहे. शेवटी राम नावाचा कोणते एक चांगला माणूस होऊन गेला. समजा शरद पवारांच्या बाबतीमध्ये आगामी काळामध्ये लोक म्हणतील की नाही त्यांचे हे जे काही ऑब्जेक्शनेबल विषय तर सोडा, पण त्यांचे गुण पण आहेत ना. लोक म्हणणार काय पवार कसे मुख्यमंत्री होते, म्हणजे काय तर पवार राम, त्यांना राम म्हटलेलं आवडणार नाही. तसं तुम्हाला आवडेल ना? तसं राम नावाचा कोणीतरी एक चांगला माणूस होऊन गेला, कृष्ण नावाचा एक चांगला माणूस होऊन गेला. काहीतरी देवबीव त्यांना अशी काहीतरी शक्तिभीती ते आताही छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हणतो किंवा ती देव माणसं, शिवाजी महाराजांचा आपण फोटो लावतो. तसं राम सुद्धा त्या काळातला एक चांगला आदर्श माणूस की ज्याचे गुण सगळ्यांनी घ्यावेत. ते आमचे पूर्वज आहेत असं आम्हाला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संजयजी काय आहे की जो ह्या निमित्ताने मी शरद पवारांना समजावून सांगतो की 1200 इसवी सन 1200 पर्यंत ह्या देशामध्ये खूप आनंद होता.
इसवी सन 1200 नंतर ह्या टोळधाडी यायला लागल्या. मुघल आले, पोर्तुगीज आले, डच आले, असे यायला प्रामुख्याने मुघल आले. मुघलांनी अभ्यास काय केला देशाचा की हा देशातला माणूस 2 गोष्टींवर आघात झाला की बुडून पडतो. एक स्त्री आणि दुसरा देव. म्हणून त्याने काय केलं की स्त्री भ्रष्टाचार केलं आणि मंदिरांवर आघात केले, मूर्त्या तोडल्या. तिथे हिंदू माणूस एका अर्थाने कोलमडून पडला. देव माझा गेला, माझी बायको भ्रष्ट झाली. आणि मग मुघलांनी आक्रमण करून कापून काढलं आणि राज्य केलं. त्यामुळे परंपरागत या देशामध्ये स्त्रीला मान आहे, सन्मान आहे, तिला जपण्याची आमची संस्कृती आहे. तसं देवाला जपण्याची संस्कृती आहे. तर त्या तो देव म्हणजे कोणीतरी परमात्मा वगैरे असं नाही आहे. तर कोणाचं तरी चांगलं रूप मी पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला मी हार घालणं चुकीचं आहे का? रामाच्या फोटोला हार घालणं चुकीचं नाही. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण करत असताना मोदींनी राम मंदिर बांधणं, त्यात राम मंदिराने कोरोना जाणार आहे का? नाही जाणार आहे. कोरोना जाण्यासाठी जे करायचं ते केलेलं आहे. शरद पवार आत्ता हयात असतानाच तुमचे काही आमदार ते कोरोना आहे म्हणतात, तर ते राम कसं काय? मी त्याही वेळेला असं म्हटलं की बा शेवटी पवारांचं एक कर्तृत्व महाराष्ट्राच्या विकासामध्ये आहे, देशाच्या विकासामध्ये आहे, पण नाकारू शकत नाही. आणि त्याच्याहीपेक्षा वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल असं कोणी बोलू नये. गोपीचंद पडळकरांना इमिजिएट म्हणजे असं ते बोलून बाहेर पडले असतील पंढरपूर, तेवढ्या देवेंद्रजीने फोन केला की बरोबर नाही, ही भाषा नाही. त्याने त्याची दिलगिरी व्यक्त केली. तो काय बोलता नाही. तर कोरोना वगैरे शरद पवारांना म्हणणं हे चुकीचंच आहे. कोणी त्याचं समर्थन केलं नाही. पण दुसऱ्या बाजूला हेही आहे ना की माणूस शेवटी बघा, मी तुम्हाला शिवी देईन का? नाही देणार, कारण तुम्ही माझं काय वाकडत नाही केलं. पण मी त्याला शिवी देईन की त्याने माझं वाकडं केलं. आता गोपीचंद नावाच्या धनगर नेत्याची अनुभूती अशी असेल की पवारांनी धनगर समाजाला फसवलं, पवारांनी धनगर समाजाचा नेहमी मतांसाठी उपयोग करून घेतला. यातून त्याच्या मनातली चीड ही त्याने कोरोना म्हणून व्यक्त करू नये. ती चीड व्यक्त होणार ना. ते त्याचं रिअलायझेशन आहे, ती त्याची अनुभूती आहे की या माणसाने आम्हाला आयुष्यभर वापरलं. हे काय चुकीचं आहे. त्यामुळे त्याने कोरोना म्हणणं याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही. अनेक विषय असा आहे की जो राजकीय चर्चेत असा येतो आहे, शरद पवार आणि संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं मत अतिशय वाईट आहे. त्यांच्याबद्दल त्यांना दर्प आहे, त्यांना अहंकार आहे, असं ते सातत्यानं बोलतात आणि उघड उघड बोलतात. अशा वेळेला उद्याच्या काळात जर का काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतला, या आघाडीतनं ते बाजूला पडले आणि उद्याच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं सरकार यायचं झालं तर फडणवीस हा विषय बाजूला झाला तरच राष्ट्रवादी आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला स्वीकारेल असं राजकीय समीकरणात बोललं जातं. तर भाजपकडनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार तुम्ही असणार का? संजय राव राजकारणामध्ये खुर्चीसाठी काय काय सोडतात हे उद्धवजींनी दाखवून दिलं. हिंदुत्व सोडलं, पवारांवरचा राग सोडला, पवारांबद्दलची मतं सोडली. त्यामुळे उद्या जर एकत्र यायचं म्हटलं तर देवेंद्रजींबद्दलचाही राग संपेल. राजकारणामध्ये कोणी मनापासून रागवत नाही. तुम्ही आम्ही सामान्य माणसं रागवतो की संजयजी तुमचं बरोबर नाही, उद्यापासून बिलकुल आपल्याशी बोलायचं नाही, आयुष्यभर बोलायचं नाही. राजकारणात असं नसतं. फायदा दिसला की मारा झडप. त्यामुळे जे देवेंद्रजी नको आहेत ते उद्या पर्याय नाही म्हटलं तर ते स्वीकारले जातील. नाही, पण जातीय समीकरणं सुद्धा आहेत ना त्याच्यामध्ये. 5 वर्ष दिलं ना ब्राह्मणाला, पेशव्यांना, असं बोललं जाते ना त्यांच्यामध्ये. महाराष्ट्र हा पूर्णपणे पुरोगामी राज्य आहे. या राज्याने कधी जातीवाद नाही केला. या देशामध्ये मनोहर जोशी अतिशय यशस्वीपणे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. याच राज्याने गडकरींना स्वतःचा नेता मानलेला आहे. हे राज्य कर्तृत्व पाहतं आणि ते देवेंद्रजींमध्ये अफाट आहे, अफाट. आज कोरोनामध्ये सर्वसामान्य माणूस रडतोय. या देवेंद्रजी हवे होते असे काठी घेऊन बसले. उलट देवेंद्र फडणवीस यांनीच भारतीय जनता पक्षातल्या बहुजन समाजातल्या नेत्यांना साईड ट्रॅक केलं आहे असं बोललं जाते ना. मग पंकजाताई मुंडे असतील, खडसे असतील, जानकर असतील, सगळ्यांना तुम्ही बाजूला काढलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसांच्यावर आरोप करतात ना तुमच्या पक्षातली जी मंडळी. आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यात आहे. पण मी देवेंद्रजी 11वीला होते आणि माझ्याकडे 3 राज्य होती. त्यात विदर्भ होतं,
त्यावेळेला त्यांचे वडील आमदार होते गंगाधर पंत आणि खूप गप्पिष्ट, सगळ्यांना आपले आपलेसे वाटणारे. त्यामुळे त्या काळात गप्पांना जो जायचो तिथून त्यांना ओळखतो. 11वीला असणारे देवेंद्र फडणवीस म्हणून आतापर्यंत ओळखतो. मी कधीही ह्या माणसाला अप्पलपोटेपणा म्हणजे आत एक बाहेर एक असं पाहिलंच नाही. जे काय ते खरं सांगणार. मी कधी त्यांना जातीयवादी म्हणून पाहिलंच नाही. मी कधीतरी त्यांना खुन्नस कोणावर काढण्यासाठी पाहिलंच नाही. मला नाही अनुभव. आता असं आहे की त्यांच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्या ते जाहीरपणे सांगत नाहीत, हेच त्यांचं सांगून आहे. त्यामुळे आजपर्यंत समजा काही गोष्टींच्या बाबतीमध्ये असं धोरण राहिलं असेल की चालेल पक्ष चालवायचं, चला गेलो तरी नाही चालवून घेतलं असेल. पण ते मी पुन्हा येईन ह्या दर्प शरद पवारांनी आरोप केला ना, याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला बॅकफूटवर जायला लागलं ना. नाही, मी पुन्हा येईन म्हणसा आहे. शेवटी तुम्हाला एक सांगतो, हिंदू माणूस जो आहे ना, आणि मग पवारांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असेल तर भारतीय माणूस जो आहे ना, तो नेहमी राजाला म्हणतो. हां, कोणीतरी नेवळेट माणूस म्हणाला की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, हे ट्रेक बदलव, तो नेहमी राजाला म्हणतो. आणि राजामध्ये जेव्हा त्याला कॉन्फिडन्स निर्माण होतो त्यावेळेला तो मतदान करतो त्या पार्टीला की नाही यांचं सरकार आलं ना तर हा यांचा नेता असतो. देवेंद्रजींनी 5 वर्षामध्ये स्वतःचं मेटल प्रूव्ह केलं. आणि त्या मेटल प्रूव्ह करण्यामध्ये सामान्य माणसाला असं वाटलं की हे त्याला मुख्यमंत्री असायला असा पाहिजे. 5 वर्षामध्ये अनाथांना आरक्षण दिलं, हे सरकारने घालवलं. आता ते अनाथ पोरं कोर्टात जाऊन बसलेले आहेत. तर बारीक 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 विषय महाराष्ट्रात ह्याने शोधून काढले. मराठा आरक्षण ह्याने दिलं, धनगरांना न्याय ह्याने दिला. यातून सर्वसामान्य माणसाला वाटायला लागलं की हा मुख्यमंत्री आहे तुमचा, तर आम्ही मतदान करणार. त्यामुळे सामान्य माणसाला त्यांना हा कॉन्फिडन्स देणं आवश्यक होतं. ही पार्टीची स्ट्रॅटेजी होती किंवा मी येणार आहे पुन्हा, हा कॉन्फिडन्स द्यायचा होता. सामान्य माणसामधला तुम्हाला म्हणतो की वोटिंग पॅटर्नमध्ये कसं असतं की वोटिंग पॅटर्नमध्ये साधारण 20% लोक शेवटच्या दिवसापर्यंत बांधावर बसलेले असतात, टुकू 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 बघत. आणि मग साधारणतः चलती कोणाची आहे ते तेवढे मारतात. ते 20%ने निवडणूक इकडची तिकडे जाते. त्या टुकू टुकू बघणाऱ्या माणसाला आम्हाला कॉन्फिडन्स द्यायचा होता, हा आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यातून ते मी पुन्हा येणार आहे हा ज्याला कॉन्फिडन्स हवा होता, हा तुम्ही येणार आहात ना मग आम्ही तुम्हाला मतदान करणार, अशाला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो दर्प आहे म्हणतात शरद पवार. शरद पवार काय म्हणतात, पण हेच टिंगलटवाळीचा विषय होऊन बसला ना नाही नंतर. सर्वसामान्य माणसांमध्ये काय हा टिंगलटवाळीचा विषय झाला नाही. सर्वसामान्य माणसाला प्रचंड दुःख झालं की इतका कर्तृत्ववान माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मिळाला होता तो आम्ही घालवला. आणि त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा काहीच दोष नाही, त्यांनी मतदान खूप चांगलं केलं. पण हे काय म्हणजे हे आम्ही ह्यांचे आमदार फोडण्याची भाषा करतात. त्यांनी अख्खी पार्टीच फोडली की भारतीय जनता पार्टीवर लढलेली अख्खी पार्टीच फोडली की 56ची. त्यांनी 56 आमदार फोडले. आम्ही काही आमदार फोडण्याची भाषा करतात, ह्यांनी 56 फोडले. आमचेच होते की नाही, महायुती एकत्र होती की नाही, होते एकत्र लढले की नाही, जाहीरनामा एकत्र होता की नाही, आमची 56 आमदार फोडले शरद पवारने. पण शरद पवारांच्या मदतीनंच उद्या सरकार तुमचं परत येणार असेल तर देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का? देवेंद्र फडणवीस त्यांचा हट्ट आहे शरद पवारांचा, देवेंद्र फडणवीस नको आहे. मला पवार साहेब भेटलेले दिसत नाही, पवार साहेबांचं हे उघड मत आहे, देवेंद्र असतील तर आम्ही नाही. पवार साहेबांच्या हट्टावर भारतीय जनता पार्टी चालत नाही. खूप मोठमोठे नेते ह्या पार्टीला नेतृत्व करणारे मिळाले, पण आताचं नेतृत्व ते देव दुर्लभ आहे. खरंच तपश्चर्या करून संघटनात्मक तपश्चर्या आणि आध्यात्मिक तपश्चर्या करून त्या माणसाने असं काय मिळवलं आहे की त्यांना लांबचं दिसतं. तर ते ठरवतील. पवार काय सांगणार की आमचे मुख्यमंत्री कोण असेल. आता एक मी थोडा विषय कोरोनाकडे येतो. कोरोना हा आता वाढतोय आज, म्हणजे भारतामध्ये सुद्धा आपण बघितलं तर ते कोरोनाग्रस्तांची संख्या ही खूप वाढते आहे. आणि जास्त करून महाराष्ट्रामध्ये त्याचा इफेक्ट आपण पाहतो आहे. आणि तुम्ही पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघामधून निवडून आलेले आहात आणि कोथरूड आणि पुणे या भागात तुम्ही चांगलं काम करताय आत्ता, हे सगळेजण आम्ही पाहतो आहे. परंतु 40% आसपास जो मृत्यूदर आहे टोटल भारतातला बघितला तर तो महाराष्ट्राचा आहे. एवढं असताना इथनं पुढच्या काळामध्ये राज्य सरकार तुम्ही अपयशी झालं आहे असं म्हणताय. राज्य सरकारला अपयशी म्हणून तुमच्याकडनं आरोप होत आहेत आणि त्यांच्याकडनं सांगतात की आम्ही चांगलं काम करतो आहे. नक्की तुम्ही याच्याकडे कसं बघताय आता?
नाही, चांगलं काम करतायत की नाही करतायत ह्याचं जरा एकदा सर्वसामान्य 100 माणसांचा एक सर्वे केला पाहिजे. हां, आणि त्या सर्वेमध्ये सर्वसामान्य माणसांना काय वाटतं ते बघायला पाहिजे. तुम्हाला वाटून काय उपयोग आहे? तुम्हाला म्हणजे त्या उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतला वाटून काय उपयोग आहे? सामनाच्या बाहेर पडले, वस्त्यांमध्ये गेले, लोकांना रेशन किट वाटली, स्क्रीनिंग केलं. कशासाठी गप्पा मार? काय चाललंय काय? या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही बोलायचं, एक सामना नावाचं पेपर हातात आल्यानंतर काही लिहायचं. आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं याच्याशी काही जोडलेलं नाही. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं? धारावीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला, पण कंट्रोलमध्ये आणेपर्यंत काय काय झालं धारावीत जाऊन सर्वे करा की क्यों भाई आपको ऐसा लगता है की सरकारने आपके लिए कुछ किया, ते काय म्हणतात ते बघा. त्याच्यावरही टीका होते आज. नागपूर हे RSSचं मुख्य केंद्र आणि तिथं मात्र कोरोना वाढतोय आणि धारावीमध्ये RSSनं काम केलं म्हणून कमी झाला. हे काय? नाही, मुळात मी जे वाक्य म्हटलं ते असं म्हटलं की हे केवळ सरकारचं श्रेय नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या अनेक सामाजिक संघटनांचाही यातलं रोल, यातलं कॉन्ट्रीब्युशन, याची सरकारने दखल घेतली पाहिजे. टाटा ट्रस्टने खूप काम केलं, श्री रविशंकरांनी तिथे खूप काम केलं, रामदेव बाबांनी तिथे खूप काम केलं, रोटरी, लायन्स, खूप IMA अनेकांनी काम केलं. पण तुम्ही जर धारावी पॅटर्न, वरळी पॅटर्न, आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतो की एवढा तुमचा धारावी पॅटर्न होता ना, तर तुम्ही ठाण्यात जवळच आहे ना, ठाणं असं जरा जवळ आहे, तिथे काय राबवत आहे? आज मुंबईपेक्षा ठाण्यामध्ये संख्या जास्त वाढली. पुणे महानगरपालिकेत आमची सत्ता आहे, पण पालकमंत्री तुमचं आहे, प्रशासन तुमचं आहे, तिथे का तुम्ही कंट्रोल करा, तिथं का नाही पॅटर्न लावत आहे? आणि त्यामुळे धारावीबद्दल शाबासकी घेताना 3 महिन्यात धारावीचे काय हाल झाले ते धारावीकर विसरणार आहेत. कंट्रोलमध्ये आणलं तर शेवटी असं आहे की त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे असे कधू नाही घेत. आम्ही म्हणतो ना किंवा त्या विशेषतः के वॉर्डने खूप काम केलं. असं तुम्ही सगळीकडे करा. आता ज्या पद्धतीनं केंद्रानं राज्याला मदत करायला पाहिजे, आर्थिक मदत, त्याची आकडेवारी आता त्या खोलात जाण्याचा अर्थ नाही, परंतु जाणून बुजून राजकीय अडचणीत कसं आणायचं हे भारतीय जनता पक्षाकडनं केलं जातं काम. त्यामुळं आज हे कोरोनासारखी परिस्थिती भयावह आहे. विषय हा नाही, पण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांना काय दिलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याची यादी काढली तर महाराष्ट्राला सगळ्यात जास्त दिलेलं आहे. शेवटी असं आहे ना की 10 रुपये आहेत, ते घरात 8 लोकांना वाटायचे आहेत, तर तेवढाच वाटा येणार ना. आणि त्यामुळे तो वाटा हा महाराष्ट्राला जास्तच मिळाला. उद्धवजी हे तुम्हाला मान्यच करतील. उद्धवजी हे आम्हालाच कधी कधी असं वाटतं की काहीतरी नवीनच समीकरण जमत चाललं की उद्धवजी जे मागतात ते अगदी त्या 9 जागांच्या निवडणुका, कोरोना प्रखर टोकाला गेला होता, अशा वातावरणामध्ये उद्धवजींच्या आग्रहास्तव 9 जागांच्या निवडणुका लागल्या. आणि त्यामुळे महाराष्ट्राला थोडं जास्तच दिलं आहे. ते पुरेसं आहे का? पण नसेल पुरेसं. महाराष्ट्राने काय केलं? महाराष्ट्राने स्वतः, मला असं म्हणायचं आहे की मी येत्या अधिवेशनामध्ये हा विचारणार प्रश्न की आम्हाला महाराष्ट्र सरकारने कोरोनामध्ये केलेला खर्च काही ना काय मांडा. महाराष्ट्र सरकारने दिलेलं पॅकेज, कोरोना झालेलं खर्च मांडा. मला माहिती आहे दरवर्षीचं आरोग्य विभागाला जेवढं बजेट होतं त्याच्यापेक्षा 1 रुपयाही तुम्ही जास्त दिला नाही. केंद्राने दिलेल्यावर सगळं चाललं. हे बघा, तुम्हाला 1600 कोटी रुपये अन्य प्रांतातून आलेल्या लोकांसाठी निवारा आणि 3 वेळच्या जेवणासाठी केंद्रानेच दिले. तुम्ही ज्याचा दावा करताय की आम्ही 15% हे दिलं कॉन्ट्रीब्युशन रेल्वे तिकिटामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही समजा एखाद्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले असले, पण 85% हे वारंवार मी मांडलेलं आहे की शेवटी एक ट्रेन जायला 50,000 रुपये खर्च येत असेल तर त्यातले समजा 8,000 रुपये तुम्ही दिले, 42,000 रुपये कुठे हवेतून पडले काय? आणि त्यामुळे महाराष्ट्राला दिलं नाही हे चुकीचं आहे म्हणणं. महाराष्ट्रातल्या जनतेला काही दिलेलं नाही. मी कालच मांडणी केलेली आहे की गुरव समाज 44,000 मंदिर आहेत, 44,000 तर गुरव आहेत, त्याचे प्रत्येकी 4 मेंबर्स, 4 महिने मंदिरं बंद आहेत. हो, आम्ही गेलो होतो, पवारांचा नाही विश्वास मंदिरावर, परंतु त्यांच्या बायकोच असेल मला वाटतं, कारण प्रत्येक असं जो पुरोगामी आहे ना त्यांची घरी बायको मात्र धार्मिक असते, पण मला माहिती त्यांच्याकडे पवारांवर खूपच मी तसं. मला असं काय काय वेळेला जाणवतंय की तुम्ही पवार साहेब आणि संजय राऊत हे वैयक्तिक तुमची काही दुश्मनी आहे का? बिलकुल नाही.
पवार साहेबांबद्दल तर माझ्या मनामध्ये आदर आहे. कारण भारतीय जनता पक्षामधले फक्त तुम्हीच त्यांच्यावर बॉम्ब गोळे टाकताय, बाकी कोणच नाही. नाही, संजय राऊत पर्सनल काय असणं तर काही कारण नाही ना. पवार साहेबांबद्दल तर माझ्या मनामध्ये प्रेम आहे, माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे, माझ्या मनामध्ये आदर आहे. प्रमोदजींनी मला एकदा सांगितलं होतं की बाबा हा माणूस असा आहे की ज्यांनी मुख्यमंत्री होताना 40 गोष्टी लिहून काढल्या, 38 पूर्ण केल्या. ज्यावेळेला आम्ही 95ला सरकार येईल असं वाटायला लागलं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काय काय करायचं असं प्रमोदजी मी आणि बाळासाहेब आपटे लिहायला बसलो. इथे विजिमित नव्हतं. प्रमोदजी माझे भयंकर प्रेम. तर रे काय करतो चल बाळासाहेबांनी बसणार होतं. तर मी गेलो आपलं. बाळासाहेबांचा तर मी मुलगाच मानला जायचो. तर तेव्हा ते म्हणाले तर नगान, ते मला दादा कधी म्हणाले नगान 40 गोष्टी लिहून काढल्या, 38 गोष्टी पूर्ण केल्या. 5 वर्ष सरकार येणार असेल तर आपल्याला लिहून काढायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी गरिबांना मोफत चष्मे वगैरे, झुणका वाकर वगैरे सगळं त्यांनी लिहून काढलं. ते पवारांबद्दल पर्सनल खुणच असतं ते काय. आता शेवटी जाता जाता एक प्रश्न विचारतो. राजकीय भाकीतं तुमची खरी येतात. आत्ताही काही भाकीत तुमचं काही चॅनलवाल्यांनी तर ऑगस्टमध्येच सरकार बदललेलं पाहायला मिळेल अशी परिस्थिती येईल म्हणतात. असं तुम्ही म्हटलेलं नाही, पण तुमचं काय भाकीत आहे नक्की? नाही, माझं भाकीत म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की हे सरकार त्यांच्या आपापसातल्या भांडणामुळे पडेल. कधी पडेल ते पडण्याची वेळ कसं आहे, हे प्रत्येक जण असा प्रयत्न करतायत की जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस याचा लाभ घ्या. इथे हात करून दाखवते लाभ घ्या. आणि त्यामुळे तो दिवस कोणता, म्हणजे उद्धव वैतागून स्वतःहूनच राजीनामा देतील असं वाटतंय? वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. उद्धवजींना असं वाटू शकतं की हे काय नाही ती बलाव घेऊन बसलो मी. कुठे काँग्रेसला वाटू शकतं की बा आपण तर महाराष्ट्रात संपतच चाललो. कुठे राष्ट्रवादीला असं वाटू शकतं की आता आपण बाहेर नाही पडलो तर आपली 2 शकलं होतील. बरोबर बरोबर. त्यातलं संभाव्य तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही जाणकार आहात म्हणून विचारलं. नाही, मला तर असं वाटतं की एका स्टेजला एकाच वेळेला सगळ्यांना असं वाटेल की एक प्रयोग आपण केला पण रोज भांडणाशिवाय आणि असमाधानाशिवाय आपल्याला काही मिळालं नाही. आणि मग राजकारणात राहून सुद्धा माणूस संवेदनशील असतो. त्यातून ते या निष्कर्षामध्ये येतील की समाधान सगळं आपण घालून बसलो. लोक इतके शिवाय द्यायला लागले, यांचे आमदारच आता यांच्यावर प्रेशर क्रिएट करतील की तुमचं हे सगळं चाललंय ना, तिथून आम्ही पुन्हा निवडून येणार नाही आहे. आमदारच प्रेशर क्रिएट करतात. आणि त्यातून पण ते म्हणजे मग ऑगस्ट म्हणजे ऑक्टोबर होणार असेल तर ते कधी होईल. चालेल. आज दादांनी वेळात वेळ काढून आज राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयास भेट दिली. स्टुडिओमध्ये ते आले. मनापासून धन्यवाद दादा.